नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये गोदावरी नदी किनारी एका महिलेचा संशयास्पद मृतदेह जो आहे तो बॅगेमध्ये आढळून आलेला आहे आणि घटनास्थळावरती पोलिसांचं या ठिकाणी फॉरेन्सिकचं जे पथक आहे ते देखील आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी पंचनामा जो आहे तो या मृतदेहाचा केला जात आहे। खरं तर एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये हा जो मृतदेह आहे तो टाकण्यात आलेला होता आणि ती जी सुटकेस आहे ती गोणीमध्ये घालण्यात आलेली होती। ती गोणी देखील आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला होता त्या ठिकाणी आता पोलिसांच्या माध्यमातून अशा पद्धतीचं जे सील आहे ते देखील आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि घटनास्थळावरती आता पोलिसांकडनं या संबंधित घटनेचा पंचनामा जो आहे तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान या ठिकाणी पंचनामा घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, एक संशयास्पद मृतदेह जो आहे तो या ठिकाणी आढळून आलेला आहे, सुटकेसमध्ये आढळून आलाय, नेमकं प्राथमिक आपल्याला अंदाज काय आहे? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान जे सफाई कामगार आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक सुटकेस आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली, त्यांनी बॅगची खात्री केली, त्याच्यामध्ये मानवी देह असण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर डॉग स्क्वॉड युनिट फॉरेन्सिक टीम यांना घटनास्थळावर पाचारण केलं आणि त्याच्यानंतर बॉडीची पाहणी केली, बॅगची पाहणी केली। त्याच्यामध्ये एक 30 ते 35 वयाची महिला असल्याचं दिसून आलं। सदरची बॉडी ही पीएम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आली आहे। सर, आपण जर या ठिकाणी बघितलं तर ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आलेला आहे त्या ठिकाणी आता सध्या आपल्याला फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत ते आपल्याला कार्यरत असल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा आता पंचनामा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलीस तपासामध्ये काय समोर येतं हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। तुम्ही इथं आलेला होता, की काय घडलेलं होतं, कुठली सुटकेस होती, त्यात काय होतं, काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला, पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती सांगाल थोडं? ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते? निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये। हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू करतो, साफसफाई कर्मचारी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।